तर आम्ही आलो आता माँ गडकालिका मंदिर, हा शक्तिपीठ आहे उज्जैनचा। आणि विनोदभाईने पहिलाच आपला दर्शन गडकालिका मंदिरची ते केलेलं आहे आपला। तर आता आम्ही चाललो आतमध्ये बघू अलाउड आहे की नाही मोबाईल। पाहू शकता असं गडकालिका माँचा हा परिसर आहे। आतमध्ये गर्दी बघा, देऊन गेले या मंदिरामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये किती गर्दी आहे, किती भाविक असे येते पाया पडण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येतात। माँ गडकालिका मंदिर। हे मंदिरामध्ये ही कशी लेणी आहे, हे पूर्ण हे दिवे आहेत, हे पूर्ण रात्री लावतात हे दिवे। पाहू शकता मंदिराच्या समोर असं देवीचा वाहन म्हणजे सिंह, असा दगडाचा कोरलेला सिंह आहे हा, त्याचंही मंदिर आहे छोटासा। आणि ही लेणी, हे लेणीच बोलतात ना रे, इथे पूर्ण असे हा दिव्याने पूर्ण असा प्रज्वलित केला जातो। बघा हे दिवे आहेत, दिव्याने पूर्ण हा प्रज्वलित केला जातो। दर्शन घेऊन झालं आमचं, हितेश आणि चेतन आतमध्येच आहे, आमचं दर्शन घेऊन झालं। आता आम्ही निघतो, आता पुढचा स्पॉट बघूया कुठला आहे। आता पुढचा विनोद आपल्याला नेल मंदिराकडे दुसरा, त्याच्यामुळे आता इथे आम्ही निघतोय। आले आपले शेट आले, चला रे। त्याच्या बॅक साईडला पण 3 मंदिर असे आहेत आणि पाहू शकता शंकराच्या अशा पिंड आहेत तिथे। हे बघा 3 आणि 4 असा शंकराच्या इथे पिंड आहेत। थोडा पावसाला इथे सुरुवात झाली, होऊ शकता इथलं वातावरण। आणि अशा प्रकारे आता पावसाला इथे पण सुरुवात झालेली आहे। हे कुठे गेले स्वप्न्या, गेले कुठे? आणि फोटो काढण्यासाठी खास लांबच्या घ्यायला गेलेले आपली मंडळी, तर रिटर्न आलेले, घेतला का नाही, का आला? गड सिद्धिकी माताच्या मंदिराच्याच बाजूला आहे हा गणपती बाप्पाचं मंदिर। जय श्री स्थिरमन गणेश, पाहू शकता हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे। हे गोशाला, आणि पाहू शकता तुम्ही उज्जैनमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळी पूर्ण असं सुकं होतं, पण आता बघा पाऊस चालू झालाय। बापरे, पाऊस जोरातच आलाय। बाकीची मंडळी आपली थांबलेली आहेत मंदिरामध्ये पाऊस आला म्हणून। माता तिथून निघालो आम्ही
बाजूलाच मंदिर आहे गणपतीचं. चेतन इकडे गेला तिकडे बसतो. तर बघूया आता विनोद शेट कुठे घेऊन चाललाय. पाऊस आला, पूर्ण सुक होतं, सगळा ओला गेला पावसाने. भाई आम्हाला घेऊन आला आता या कुठला आहे, श्री विक्रांत भैरव मंदिर इथे. तर पाहू शकता श्री विक्रांत भैरव मंदिर या नदीच्या बाजूला आहे. पाहू शकता किती मोठी नदी आहे आणि अशा नदीच्या किनारी या श्री विक्रांत भैरव मंदिर आहे. तर आता आम्ही चाललो आहे विक्रांत भैरव मंदिरामध्ये. जप चालू आहेत. तर पाहू शकता कशा अशा इथं शंकराच्या पिंड्या आहेत आणि इथं होम चालू आहे. भगवान भैरव को प्रणाम करें. ओम यम 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 यक्षरूपम सकल जीवनम भूमिकं पायमानम दम 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 दीर्घकायं विकृतनकमुखं चोर्ध्वरोयं करालं. पाहू शकता पूर्ण असा चेहऱ्यामध्ये हा दगडाच्या चेहऱ्यामध्ये बांधलेला हा विक्रांत भैरव मंदिर खूप प्राचीन काळापासून हा बांधण्यात आलेला आहे. खूप प्राचीन काली मंदिर हा जो दिसतोय, प्राचीन काळातील हा मंदिर पूर्ण दगडाचा बनलेला असून इथं वेगवेगळ्या प्रकारचे असे कोरीव काम केलेलं आहे या मंदिराला. तर पाहू शकता कशा या देवांचे इथे कोरीव काम केलेलं आहे. इथे एक शंकराची इथे पिंड आहे. इथे खूप अशा शंकराच्या पिंडींचा आपल्याला दर्शन करायला भेटतं. हे बघा, हा हत्ती येणार आहे. पाहू शकता कसं कोरीव काम इथे केलेलं आहे. हा खूप जुनं आहे, प्राचीन काळातलं आहे. मोक्षणं प्राचिरापुरादिनाथ कालभैरवं भजे. ओं कालभैरवाय ओं कालभैरवाय ओं कालभैरवाय ओं विक्रांत भैरवाय ओं कुलभैरवाय. खूप अशी गर्दी या कालभैरव मंदिरामध्ये आहे आणि खूप लांबून लोक या कालभैरव मंदिराच्या दर्शनासाठी इथे येत असतात. अरे तो मंदिर कुठे? तोच नाही आपला देव येडे पहिली देव आपला काल गर्दी असेल का इथे? जाम गर्दी असणार इथं पण. शकता आता आम्ही आलो आहे या कालभैरव मंदिरामध्ये. भैरव मंदिराची ही एंट्री आहे. इथून दारूचं भोग घ्यायला लागतं. ज्याला चढवायचं तो तर इथे दारूचं भोग चढवलं जातं कालभैरव मंदिरामध्ये. ज्याला चढवायचं तो खुशीने चढवतो. पण आपले पोरं बोलतात नको आहे कोणी, कारण का कोणीच आपल्या ड्रिंक करणारं पण नाही आहे. कारण का ते थोडंसंच प्रसाद चढवतात आणि रिटर्न देतात. त्याच्यामुळे कोणीच काय घेतलं नाही. आम्ही चाललो आता कालभैरव मंदिराच्या आतमध्ये. आता एंट्री बघतो इकडून आहे. मंदिर इधर जाने का 50-50 का प्रसाद लो. पाहू शकता हा मार्केट आहे. या मार्केटमधून
आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढून जाऊन आपल्याला 500 मीटरवर आपला कालभैरवाचा मंदिर आहे, कालभैरवनाथाचा. हे आले, आम्ही तेच बोलवतो काहीतरी घ्यायला पाहता. तिथे मागे येते दारूचं चढवतात ते देवाला. खूप अशी गर्दी बघायला भेटते आपल्याला या मंदिरामध्ये. पाहू शकता लोक भैरव देवाच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून आलेले आहेत. गर्दी बघा कालभैरव मंदिरामध्ये. कालभैरव मंदिरामध्ये जी गर्दी बघताय तुम्ही, पाहू शकता किती गर्दी आहे. पाहून तास झाला तरी पण आम्ही आत्ताच दुसऱ्या लाईनीमध्ये उभे आहे आणि अजून भरपूर लाईन अशा पार करायचे आहेत. त्याच्यानंतर मंदिराच्या द्वाराचे इथे आपल्याला एंट्री भेटेल. तर गरमी पण किती आहे, सगळ्यांनी आपला रुमाला घेतल्याचं डोक्यावर, कारण की ऊनच तेवढा आहे. एकदमच ऊन वाढला अचानक, अशी पाऊस पडला पण आता ऊन जाम वाढला. वही शर्ट पण बघा. हा आहे कालभैरव मंदिराचा द्वार. एक दीड तासाच्या लाईनीनंतर फायनल आम्ही पोहोचतोय ते कालभैरव मंदिराच्या दरवाजाच्या तिथे. तरी पण गर्दी बघा किती बघा. 2 लाईन केले जातात, ते पण एवढीच आहे, मागे पण तेवढीच आहे. देवाच्या गाभाऱ्याच्या इथे आलो आणि अचानक असा पाऊस यायला चालू झाला. आता हे बघा, ही ज्यांची मन्नत असते ते इथं गाड बांधतात. तर आता चाललो आम्ही कालभैरव मंदिराच्या आतमध्ये. पाहू शकता कालभैरव मंदिराची एंट्री. फायनली एवढ्या वेळानंतर आम्ही पोहोचतोय ते कालभैरव मंदिराच्या गाभाऱ्यात. फायनली कालभैरवाचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि निघालोय त्या मंदिरातून. आणि आता बघतो आता विनोद शेठ आपला कुठं गेलाय, कारण की अजून भरपूर असे तीर्थस्थळ आपल्याला बघायचे आहेत. आपण ते बाजूने उतरतो. तर आता आलो आम्ही. हा कुठला आहे? श्री सिद्धेश्वर महाराजांचा हा मंदिर आहे आणि पाहू शकता कशी नदीच्या ठिकाणी हा मंदिर उभारलेला आहे.
मेन मंदिर नीचे है क्या? चलो। अच्छा, सिद्धेश्वर महाराज ना? हां, सिद्धवट. ओके. तर आता आम्ही चाललो आहे सिद्धवट महाराजांच्या इथे मंदिराची इथे शिप्रागंगा मंदिर सिद्धवट. आपल्याला इकडच्या मंदिरांचं काय माहीत नाही. जेवढे इकडे तुम्ही फिराल तेवढं तुम्हाला इकडे कमी आहे, कारण का भरपूर अशी मंदिरं इकडे तुम्हाला बघायला भेटतील. ओम नमः शिवाय. सिद्धवट महाराज. राजाजी, दादाजी, राजाजी. तर आता आलो आम्ही मंगलग्रह मंदिराकडे. तर हा आहे याच्या पलीकडे मंगलग्रहाचं मंदिर. पण इथं प्रसादवाले जरा थोडीशी आपल्याला माहिती देतात. ती माहिती बघू आपण कशी आहे काय आहे ती मंगलग्रहाची. पायच पडून जायचे आपल्याला. ये चलो पैर पड़ गया था. चलो क्या अभी बोलने का है? मोबाइल में तो लगे हुए हैं। आप अकेला आ जाओ इधर, थोड़ा आगे आ जाओ, आपको समझा दूं, आपको बना दूं। ये जो मंदिर आप देख रहे हो ना, ये 2 ग्रहों में से एक ग्रह है मंगल ग्रह। महाराष्ट्र में शनि सिंगापुर में शनि महाराज का जन्म स्थान है ना, एक उसी तरह से यहाँ पर मंगल ग्रह का जन्म स्थान है। मंगल देवता कौन थे? शिव जी का मस्तक का पसीना पृथ्वी पे गिरा, पृथ्वी पे से जो भाग हुए उसमें से मंगल ग्रह का जन्म हुआ है। पृथ्वी माता जी का भी मंदिर आपको देखने को अंदर मिलेगा, जो मंगल देवता की जो माता जी है। मंदिर की विशेषता ये है कि जो मंदिर आप देख रहे हैं पूरे भारत के बीचों बीच सेंटर बना है। जैसे अपनी नाभि रेखा इंसान की, इसी तरह से नाभि स्थल के इलाका कर्क रेखा का सेंटर पॉइंट है, 0 पॉइंट। कर्क रेखा यहीं से जुड़ी, यहाँ से महाकाल, महाकाल से सोमनाथ, महाकाल के सेनापति काल जो पत्थर की 9 ग्रहों के सेनापति मंगलनाथ महाराज। शनि महाराज को काला कपड़ा तेल लोहा चढ़ाते ना, उसी तरह से मंगल देवता को लाल प्रदान होता है। लाल चीजों के अंदर रहता है गेहूं, लाल कपड़ा, सिंपल लकड़ी चढ़ा। जब अपना नाम और सन्ना बोल के चढ़ाना, सन्ना में इसलिए बोला जाता है कि सबसे पहले अपना पितृ का नाम लगेगा, फिर अपना लगेगा। अपने हिंदू धर्म में क्या कोई सा भी दान करते हैं जो पहले पितृ को मनाना पड़ता है, फिर कुल देवता को। ये वाली माला चढ़ा के वापस मिलेगी। किसी को जमीन जायदाद, भूमि संबंधी, शादी ब्याह बाधा आती, रिश्ता बन जाता है, टूट जाता है, हल्की फुल्की मंगल की छाया रहती, ये उसे पहना जाता है। ये माला लेडीज जेंट्स कोई भी व्यक्ति पहन सकता है। ये वाली माला वहाँ से चढ़ा के वापस मिलेगी। किसी को पथरी, ब्लड प्रेशर, शुगर की शिकायत है, ये उसे पहना जाता नहीं। पहनो तो घर में मंदिर में रखने का है। मंगल यंत्र मिलता है जो घर में रखा जाता है 9 ग्रहों की शांतियों के लिए। कचवा यंत्र मिलता है जो घर में रखा जाता है लक्ष्मी प्राप्ति के लिए। उज्जैन सिटी के बाहर से आप लोग हर मंदिर में जाते हैं, शिव जी के मंदिर में अपन लोग सवारी काय पे देखते हैं, श्रीमान जी नंदी। बाकी यहाँ पर एक ऐसा पहला मंदिर है कि नंदी की जगह भेड़ के ऊपर सवारी है। भेड़ का कारण ये है कि मेष राशि वृश्चिक राशि के स्वामी और दान केवल एक ही मंदिर पे चढ़ेगा। ये 9 ग्रह है, यहाँ पर दान चढ़ाने से मंगल की बाधाएं दूर होती है। ये जानकारी आपकी आत्मा गवाते तो चढ़ा सकते हो। अशा प्रकारे आपण मंगलग्रहाची जी माहिती आहे ती घेतलेली आहे. आणि इथे शेण आता बघूया आता काय घेतात काय नाही. हां, काय करायचं, काय घेतोय? नको नको ते काय तुम्ही सांगितलं ते एक ले लो सब मिलके. स्वप्न शेड बोलतो नको काहीच, जाऊन फक्त पाया पडू, कारण की हे सगळं परत रिटर्न इकडेच येतं. त्यामुळे लोकांची हे नको आपल्याला. खाली आज जायचं ना, खाली आज जायचं ना, मग फुकट देतो का तुम्ही आम्हाला? मग आम्ही घेतो का? बरोबर आहे समजा भाई, काय बोलतो? तर आता एंट्री करतो आम्ही ही मंगलनाथ मंदिरामध्ये. ही मंगलनाथ मंदिराची कामणी आहे आणि आतमध्ये पाहू शकता तुम्ही. मंदिराच्या आतली एंट्री आहे. जेव्हा मी 2 वर्षाआधी आलो होतो तेव्हा मंदिराचं काम चालू होतं. आता मंदिराचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. ज्यांना ज्यांना इथं मंगल आहे ते या ठिकाणी येऊन मंगलाची पूजा करतात.
आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर होतात. पाहू शकता तसे लोक इथे पूजापाठ करतात आणि इथेच मंगलग्रहाची शांती केली जाते. चाललो आपण मेन मंदिरामध्ये. तर हे पहा, हे इकडनं लाईन आहे का ती? इकडून आहे, इकडून आहे. हे पाहू शकता ही एंट्री आहे आणि हा आहे मंगलग्रहाचं मंदिर. तर हा भुवनेश्वरी पृथ्वी माता तिचं हा मंदिर आहे. दर्शनाला लाईन बघा किती आहे. इथे पण खूप गर्दी आहे आज. आणि इकडं गाभाऱ्यामध्ये मंगलदेवाच्या अभिषेक चालू आहे. अशा प्रकारे पृथ्वी मातेचं आमचं दर्शन झालेलं आहे. अलंकार राचल मंगलनाथ मंदिर महंत गादी. ज्यांना मंगल आहे ती लोक या मंदिरामध्ये येऊन शांती करतात, पूजा करतात. त्याच्यानंतर त्यांचे दोष पूर्णपणे निघून जातात. तर आपल्या शेठची इच्छा आहे की त्याला इथं पूजा करायची. मंगल ग्रहाचं जे दर्शन आहे ते झालेलं आहे, चांगल्या प्रकारे झालेलं आहे. काही आम्हाला इथं काय टेन्शन नव्हतं आणि लाईन पण लवकर क्लिअर झाली. आता थोडासा आरामासाठी आम्ही सगळेजण इथं बसलो आहे. मंदिरामध्येच आहेत. हा मंदिराचं इथं काम चालू आहे हे बघा. तर इथे थोडा आरामासाठी थोडं बसतो आहे कारण का हवा पण चांगली सुटलेली आहे. आणि इथे शेड बघा किती थकलेत. जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे. कुठला हॉटेल हा? कुठला आहे रे? मुरलीवाला. मुरलीवाल्याचे इथे आमचं जेवण आता झालेलं आहे. बऱ्यापैकी आमचं जेवण होतं, आवडलं मला जेवण. आणि आता इथून चाललो आम्ही आपल्या रूमवर जाऊन फ्रेश होऊ. नंतर बाकीचं नियोजन काय नंतर बघू. त्यांची फरमाईश आहे आम्हाला आश्रमामध्ये जायचे, आश्रम बघायचे. अरे अजून घरी गेलो नाही, चला घरी, भरपूर वेळ आहे अजून. अजून जायला लागला आता परत यांच्या पाठी. कसला आहे काय म्हणजे काय विषय तो बघू ना. काय रिकमेंडेड प्लेस आहे बाबा. काय पण कोणाचा आश्रम आहे? इथे जा, जाऊन जा. तू पण जा रे, जाऊन जा. मला बोलतो तू जाऊ नये, पण तो यायला ना मागं. तर आता 8:15 वाजलेत. सगळेजण आत्ता परत फ्रेश झालो आणि आम्ही चाललो आता हर सिद्दीकी मंदिर. आता आम्ही आपल्या या हॉटेलवरून निघालो आहे आणि आता चाललो हर सिद्दीकी मंदिरमध्ये. रात्रीचे 8:15 झालेत आणि इथं जवळच हर सिद्दीकीचं मंदिर आहे, हर सिद्दीकी मंदिर. तिथे आम्ही चाललो आहे. आता पहिलं चहा घेऊ कारण की चहाची खूप तळप आले. तर चहा घ्यायला थांबलो आहे कारण की सकाळपासून काही चहा घेतलाच नाही आणि चहा घ्यायचं खूप मन झालं आहे. तर बघा इथे चहा घ्यायला थांबलो आम्ही. तर चहा घेऊन आम्ही जाऊ हर सिद्दीकी मंदिरामध्ये. हर सिद्दीकी तिथून नंतर जाणार आहेत आम्ही आपला कॉरिडोरला. त्याच्यानंतर बघूया कसं काय ते. मी चाललो आता हर सिद्दीकी माता मंदिरामध्ये. इथं लांबूनच हे दिसतोय, दिव्यांचा उजाळा दिसतोय. दिव्यांचा तिथे उजाला दिसतोय म्हणजे तिथे आता आरती चालू झालेली आहे आणि दिवे पण लावलेले आहेत वरती. आता हा आहे हर सिद्दीकी मात्याच्या इथला मार्केट. जर पाहू शकता तुम्ही, मार्केट पण खूप मोठा आहे.
घेऊ चल माली वहिली सगळा घेऊ चल. पाहू शकता हरसिद्धी की माताच्या मंदिरचा हा द्वार. आणि हे बघा पूर्ण दिवे असे प्रज्वलित केलेले आहेत या लेणीमध्ये. आताच ॲक्च्युली आरती झालेली आहे देवीची. आताच देवीची आरती झालेली आहे. आणि हा आहे हरसिद्धी माताचा मंदिर. बाजूलाच तिकडे संकटमोचन गणपती याचंही तिथे मंदिर आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. इकडे शूज वगैरे काढण्यासाठी स्टँड आहे आणि इकडून भरपूर असे मंदिर आहे ते तुम्हाला दिसतील. सर रे मातेच्या मंदिरामध्ये इथून एंट्री आहे. तर आपण चाललो आता दर्शनासाठी. मंदिर पहा. पाऊस पडलाय त्याच्यामुळे पूर्ण असं ओलं झालंय. आणि इथले जे दिवे आहेत ते पण पावसामुळे भिजलेत. काल्पनिक असं मंदिर आहे. चलो रखो सर. प्रसाद घेतला. मध्ये मोबाईल अलाउड नव्हतं तरी पण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न जेवढं दाखवायला भेटलं तेवढं आतमधलं पूर्ण दाखवलं. देवीचं मंदिर वगैरे गाभारा वगैरे. पण बाकी पलीकडच्या साईडला बघितलं तर संकटमोचन गणपती बाप्पा याचंही तुम्हाला दर्शन करायला भेटेल. तर चला आपण त्याचं दर्शन घेऊ आता. चल. पुरातन काळातला हा असा पूर्ण दगडात कोरलेला हा देवीचं मंदिर आहे. आणि याच्या बाजूलाच संकटमोचक गणपती बाप्पा याचंही तुम्हाला दर्शन करायला भेटेल. तर पाहू शकता. अजून हा कोणता मंदिर आहे. हा आहे व्यंकटेश्वर महाराज. कर्कोटकेश्वर महाराज महादेव यांचंही इथे तुम्हाला मंदिर बघायला भेटेल. आणि बाजूलाच हा श्री चिंताहरण गणपती यांचं ही तुम्हाला इथे गणपती बाप्पाचं मंदिर बघायला भेटेल. पाहू शकता. गर्दी नाही म्हणून काय वाटत नाही. खूप गर्दी असते इथे. अशा प्रकारे हरसिद्धी मातेबरोबरच या 2-3 देवांचे इथे आपल्याला दर्शन करायला भेटतं. ही गोष्ट म्हणजे इथला परिसर बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि त्याच्यामध्ये पाऊस पडलाय त्याच्यामुळे ते अजून असं चमकतोय. हा उंबराचं झाड. पावसामुळे अजूनच इथलं वातावरण खूप छान दिसतोय. आत्ताच आरती झालेली दिसते ते. के माताचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललोय महालोक बघायला. इथून फक्त 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर महालोक आहे. इथे लाईट नाही एवढ्या परिसरामध्ये त्याच्यामुळे पूर्ण असा अंधार दिसतो आपल्याला. पण एक 2 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही महालोकाच्या इथे पोहोचतोय. तिथे जाऊन तुम्हाला दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल महालोक कसं आहे ते. शकता महाकालेश्वरांचं मंदिर हे रात्री कसं दिसतोय. पूर्ण असं दिव्यांच्या
आणि लाईटिंगच्या झगमगीने पूर्ण असं चमकतंय हे बघा. आणि याच्या पुढेच आहे हा इकडनंच ना आतमध्ये मंदिरात ना जायचं ना आपल्याला. काय ते आहे ना मृत्यू आहे काय आतमध्ये जाऊन देतात ना महालोक. हा काय कुठला मंदिर तो आतमधला आहे. तो भगवा दिसतोय तो. पोरांचा प्लॅन आपला चेंज झालाय. ते बोलतात आज फक्त आपण महाकाल बघू आणि उद्या मात्र आपण महाकालच्या दर्शनाला येऊ. तर पाहू शकता हाच तो महालोक. आपल्या देवांचे इथं मोठे मोठे असे स्टॅच्यू आहेत आणि त्याच्यामधनं काहीतरी साध्य करण्यासारखं असं या तर हे बघा भगवान शंकर ब्रह्मा विष्णू महेश आणि पलीकडे श्रीकृष्ण यांच्या अशा मूर्ती आहेत. थांब ना जरा. शकता हा मंदिर आहे. हा मंदिर आहे. इथून मुख्यद्वार आहे. इथून जायला लागतं आतमध्ये. आणि हा महालोक आहे ना महालोक जाम मोठा आहे. ते चित्राने मी आणि अजून आपली मंडळी काय आली नाही. कुठे आहेत काय माहिती हरवले का काय. हा बघा महाकालेश्वर मंदिराचा हा द्वार आहे. इकडून एंट्री आहे पलीकडून एंट्री आहे. ते आतून इथून जायला लागतं आतमध्ये. वर्मा जी का भी ऑटो आज आतमधला गाभार आहे. गाभारात नाही ना गाभारात कोण नाही का आता. महालोक खूप मोठं आहे. असं फिरण्यासारखं खूप आहे इथे. इथून ते 2 किलोमीटरपर्यंत अशा मोठमोठ्या मूर्त्या आहेत. मोठमोठ्या आपल्या देवांच्या मूर्त्या आहेत. तर आताच पाय दुखायला लागलेत तरी पण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं दाखवतो.
इथे कारंजे शो कसं चालू आहे तर शिवजींच्या आजूबाजूला असं तलाव आहे आणि तलावामध्ये कारंजा शो चालू आहे. मोबाईल बनवायचं. काढ काढ नाही अरे इकडे की तर इथे आम्ही आलेलो आहे तर फुल इथे वेटिंग होती आम्हाला. आता कुठे आम्हाला इथे जागा भेटले तर स्टार्टर मागवला आहे. बघा अलंकार शेटला एवढी भूक लागली पहिला तिनेच प्लेट घेतली ती. हॉटेल छान आहे आणि प्लस म्हणजे प्युअर व्हेज आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही कारण का सगळेजण व्हेजच खाणारे आहेत. कारण की आता दर्शनाला पण उद्या जायचे त्याच्यामुळे नॉनव्हेज कोणच खाणार नाही. 1-2-3 दिवस सगळे व्हेजच खाणार आहेत. बघूया आता इथे शेत आता ऑर्डर देतो अजून काय पाहिजे काय नाही ते. आता स्टार्टर तर आला आहे त्याला चालू केलं आपण पण बेस्ट हॉटेल आहे राजकुमार म्हणून. कुणाला यायचं असेल प्युअर व्हेजवाल्यांना तर राजकुमार हॉटेल म्हणून आहे ते इंदोरला तर तिथे तुम्ही येऊ शकता. फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि मस्त अशी या हॉटेलला टेस्ट होती. तर नक्कीच आवर्जून तुम्ही या हॉटेलला भेट द्या. पोट भरून आम्ही सगळे जेवलेले आहेत आणि टेस्ट पण एक नंबर आहे आणि प्लस म्हणजे प्युअर व्हेज. एक कौन सा हॉटेल का नाम क्या है अपना? राजकुमार हॉटेल. तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला भेट द्या आणि टेस्ट एक नंबर आहे. मला तर खूप आवडली. तुम्ही पण एकदा येऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही ते. प्लस म्हणजे प्युअर व्हेज आहे. हा मशरूम पेपर इकडं राईट वर नाचतोय रिक्षावर आमचा नाचतोय बघा आणि इथे शेट रिक्षा चालवतोय. हे मारतील आपल्याला.